हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र शासन सिडकोमध्ये सरळ सेवा भरती निघालेली आहे। वेतन 41,800 ते 1,77,500 पर्यंत असणार आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन असणार। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी। बघा, सिडको वर्ग अ व वर्ग ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी 12 डिसेंबर 2024 पासून 11 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता शेवटची तारीख 11 जानेवारी ही दिलेली आहे आणि तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे। बघा, इथे वेतन संरचना दिलेली आहे। लाखाच्या घरात अगदी वेतन असणार आहे। तर इथे तुम्ही अप्लाय करण्यासाठी काहीही हरकत नाही। संवर्गाचा तपशील इथे दिलेला आहे। बघा, सहाय्यक विकास अधिकारी सामान्य तुम्ही पाहू शकता पदसंख्या आणि प्रवर्ग अशा एकूण त्यांनी जागा दिलेल्या आहे। एकूण जागाचा हा तपशील असणार आहे। त्यानंतर क्षेत्र अधिकारी सामान्य बघू शकता तुम्ही 5 पदसंख्या रिक्त आहे। प्रवर्गानुसार इथे जागा विभाजून देण्यात आलेल्या आहे। बघा, कमाल वयोमर्यादा इथे दिलेली आहे। खुल्या प्रवर्गात जे मोडणारे उमेदवार आहेत ते 38 वर्षापर्यंत त्यांची वयोमर्यादा असणार आहे। महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। दिव्यांगांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। खेळाडूंसाठी 43 वर्षे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 43 वर्षे, अनाथ 43 वर्षे। बघा, कमाल वयोमर्यादा 15/11/2024 म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 या दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे। बघा, सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही। त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग माजी सैनिक, अनाथ आणि खेळाडू असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादात सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील। सदर जाहिरातीमध्ये अनाथ, खेळाडू, माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक या समांतर आरक्षणासाठी संबंधित सर्व संवर्गासाठी पदे उपलब्ध नसली तरी वयोमर्यादामध्ये शिथिलता ग्राह्य धरण्यात येईल। बघा, परीक्षेचे स्वरूप 200 गुणांची ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। सहाय्यक विकास अधिकारी, बघा, इंग्रजी जनरल इंग्लिश विचारणार आहे। 10 प्रश्न असणार आहे। 20 गुण असणार आहे। माध्यम इंग्लिश असणार आहे। मराठी जनरल मराठी विचारण्यात येणार आहे। एकूण 10 प्रश्न असणार आहे। एकूण 20 गुण असणार आहे। इंग्रजीवर मराठी दोन्ही माध्यम असणार आहे। सामान्य ज्ञान व सामान्य विज्ञान जनरल अवेअरनेस जनरल सायन्स 35 प्रश्ने 70 गुण, माध्यम इंग्रजी व मराठी। विधी लॉ 20 प्रश्न 40 गुण। नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग 25 प्रश्न 50 गुण। बघा, 120 मिनिटाचा हा कालावधी असणार आहे। 200 गुण असणार आहे एकूण आणि एकूण प्रश्न 100 असणार आहे। क्षेत्रीय अधिकारी, बघा, जनरल इंग्लिश 25 प्रश्न 50 मार्क, मराठी जनरल मराठी 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क, नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग 25 प्रश्न 50 मार्क। बघा, मराठी जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचं जे माध्यम असेल ते इंग्रजी व मराठी असेल आणि इंग्लिशचं इंग्लिश माध्यम असेल। 100 प्रश्न एकूण 200 गुणांसाठी असणारा कालावधी 120 मिनिटे असणार आहे। चुकीच्या गुणांसाठी गुण वजा केले जाणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसेल। 90 गुण प्राप्त असलेल्या उमेदवारांनाच पुढच्या प्रक्रियेसाठी बोलवले जाईल। बघा, इथे परीक्षा शुल्क दिलेला आहे 1062 रुपये राखीव प्रवर्ग, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांसाठी। खुल्या प्रवर्गासाठी 1180 रुपये असणार आहे। ठीक आहे।
परीक्षा शुल्काची ही जी रक्कम आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. आता आपण शैक्षणिक आहारता पाहून घेऊया. सहाय्यक विकास अधिकारी सामान्य म्हणजे असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरलसाठी डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी प्लस स्पेशलायझेशन इन द एरिया इन विच द कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क. तर ग्रॅज्युएशन तुमचं असायला हवं रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं, HR मार्केटिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. लॉमध्ये जर डिग्री असेल तुम्हाला प्रेफरन्स दिलं जाईल. डिझायरेबल त्यांना हवं आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कपॅसिटी गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा रेप्युटेड पब्लिक प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्याचं ऑफिस असेल ते रेप्युटेड असलं पाहिजे. क्षेत्र अधिकारी सामान्य फील्ड ऑफिसर बघा. डिग्री ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट. डिझायरेबल. डिग्री इन लॉ स्पेशलायझेशन इन एरिया कॅन्डिडेट विल हॅव टू वर्क. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. निवडीचे निकष बघा. ऑनलाईन परीक्षेत किमान 45% गुण असले पाहिजे एका पदासाठी किंवा एकापेक्षा अधिक. तुम्ही जर उमेदवारांना समान गुण असल्यास तर त्यांचा शासनाचा निर्णय आहे तो अंतिम निवड केला जाईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता ऑनलाईन परीक्षेचे 200 गुण व मुलाखतीचे 25 गुण असे 225 गुणांपैकी तुमचे जे गुण आहेत ते ग्राह्य धरले जातील आणि मगच तुमचं सिलेक्शन केलं जाईल. ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. तर असा होता हा नोटिफिकेशन. आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.